हाय यूट्यूब फॅमिली, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर बघा आता आपण हे कोळपायचं आहे. तर माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हे बघा आपलं ट्रॅक्टर आणि हे बघा कोळपणं चालू आहे. माझा भैया, माझे पप्पा आणि बटाईचं रान आहे हे आपलं, बरं का. तर माझा भैया ट्रॅक्टर चालित आहे आणि महागे 4 कुळपी आहेत. तुम्हाला आता आम्ही ट्रॅक्टरवर कसं कुळपी करतो हे तुम्हाला नक्की दाखवतो. तर तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून बघत राहा. ओके. आणि सगळेजण सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके. तर बघत राहा लाईव्हमध्ये. आता तुम्ही बघत राहा तुम्ही ब्लॉगमध्ये ट्रॅक्टरवर कशी कुळपी धरतात. ओके. तर बघा आता इकडे येईल. आता मी सुद्धा तुम्हाला कोळपं धरून दाखवतो. ओके. तर बघा आता इकडे येते. छोटं ट्रॅक्टर असलं की व्यवस्थित होतंय. ओके. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. हे बघा आई, पप्पा आणि शंभू आहे आणि भैया ट्रॅक्टर चालवित आहे बघा आपला. तर ओके. आता बघा याच्याने वळविताना उगा थोडासा ताप होतो. पण बैलाला कसं आहे तुम्हाला सांगू का, याच्यामध्ये जे बैल आहेत ते बैलाला कमीत कमी 1,500 रुपये एकर कोळपण आहे. तर 1,500 रुपये एकर कोळपणं म्हणजे खूप परवडत नाही. काही लोकांना काय कसं आहे, काही लोकांना 15-20 एकर जमीन असती तर परवडत नाही. तर ट्रॅक्टरने आपलं जर ज्याला कोणाकडला बारकं ट्रॅक्टर असेल त्याने असं जमतंय. फक्त जे कडाचं धान आहे ना ते थोडंसं तोडवल्यानंतर हे असं झुकतं, पण डबल उठून उभा राहतं. काय होत नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला दाखवतो परत आल्यानंतर मी कसा कोळपतो वगैरे. ओके. तर चला बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. ब्लॉग नक्की बघा सर्वांनी, विनंती. ओके. तर बघत राहा. थांब त्याला. तो देख सकते हो गाइस, भैरवनाथ कैसे डूबा धरता है. काय काय टाकायच्या मध्ये सूरज भैया. छोटासा प्रयत्न केला मी की दाखवायचं. काम करू वाटतं मला, पण नाही असं नाही. पण जास्त चलणं होत नाही डुब्यामागं, त्याच्यामुळे नाही. बैल असताना पण मी धरलेलं होतं डुबं. ओके. बघितलं ना. तर हा बघितला का कसा आहे निसर्गरम्य वातावरण. हे बघा आपली विहीर बटाईतल्या रानातली. म्हणजे या मालकाला 5 एकर रान आणि त्यांच्याच भावाचं 5 एकर, असं आपण 10 एकर रान मिळून करतो. ओके. त्या दोघांचं. आणि ही त्यांच्या वाटणीतली हिर आहे, म्हणजे सामायिक हिर आहे हे.
तर हे बघा फुल्ल भरलेली हिल वगैरे आहे आणि हे आपलं डुबलेलं आहे. आता तिकडं वरी डुबाय गेलो होतो त्यांच्यातच, तर तिकडलं डुबायचं आत्ता होतं आहे. म्हणजे ट्रॅक्टरवर कसं आहे साधारण वेळ वाचतो, एकतर बैलानं उशीर लागतो तसं ट्रॅक्टरनं पटापटा खणाखणा होतं आहे. मग ट्रॅक्टरवर तुम्ही 5 डुबी 8 डुबी 10 डुबी धरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. आणि जास्त तुडवातुडी होत नाही, फक्त कडाकोपऱ्याला तुडवातुडी होत नाही आहे. झाली तर थोडे प्रमाणात होते, पण व्यवस्थित सगळं क्लिअर होतं. ओके, जेणेकरून कसं आहे जरी सोयाबीन जरी वाकली तरीसुद्धा ते ताट उभा राहते, काही प्रॉब्लेम होत नाही त्याने. जर कवळा असलेलं धान ते उभा राहतं, फक्त असे जास्त मोठी झाली फुलं वगैरे लागली तर ते वाकलं ते मोडून जातं आहे फाटा. तर बारीक आहे तोपर्यंत डुबायला जमतं आहे ट्रॅक्टरने, काही अडचण नाही आहे. तुम्ही आता बघितलेलंच आहे. ओके ब्लॉगद्वारे. तर सर्वांना आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि असंच ब्लॉग बघत जा सर्वांचं.